लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। मला आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देखील सुरू झालेला आहे आणि भरपूरशा महिलांना इथे हप्ता मिळाला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल। तर मित्रांनो, इथे काय होणार आहे की ज्या महिलांना, ज्या लाडक्या बहिणींना मुलं बाळ असेल तर त्यांना इथे हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला इथे किती मुलं बाळ असणार आहे तर त्यावर इथे सूचित करण्यात येणार आहे की तुम्हाला हप्ता मिळणार की नाही मिळणार, तुम्हाला किती मुलं बाळ असेल आणि किती तुम्हाला मुलं बाळ असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार। तर संपूर्ण माहिती हे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे। परंतु तुम्हाला त्याच्या आधी काय करायचं आहे की डेली अपडेट सटन ज्योतिषच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर जर लाडकी बहीण असणार आहे तर त्यांना जर मुलं बाळ असेल तर तुम्हाला इथे हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला हप्ता जर मिळायचा असेल तर किती मुलं बाळ आहे, तुम्हाला मुलगी आहे का मुलगा आहे, तर त्याहून तुम्हाला ठरणार आहे की तुम्हाला हप्ता मिळेल किंवा नाही मिळणार। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। तर तुम्हाला जर मुलं बाळ असेल, ज्या लाडक्या बहिणींना मुलं बाळ असेल तर तुम्हाला इथे 4 डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे आणि ते 4 डॉक्युमेंट आवश्यक असून तुम्हाला त्या 4 डॉक्युमेंटची केवायसी करावं लागणार आहे, तरच तुम्हाला इथे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि तुम्हाला कुठली प्रॉब्लेम इथे पाहायला मिळणार नाही। परंतु तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघणे गरजेचे असणार आहे, कारण की तुम्हाला इथे 4 डॉक्युमेंट लागणार आहे जर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी असेल तर, आणि त्या 4 डॉक्युमेंटची तुम्हाला केवायसी देखील करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करून तुम्हाला इथे बाहेर काढला जाऊ शकतो। तर संपूर्ण माहिती तुम्हाला एंड पर्यंत सांगितल्या जाणार आहे, तर व्हिडिओला नॉनस्टॉप तुम्हाला बघायचं आहे। तर 10 जिल्ह्यात हे पैसे वाटपाचे आदेश देखील इथे सरकारने दिलेले आहे। बहिणींना कधीही SMS येऊ शकतो आणि कधीही ऑटो हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो। परंतु तुम्हाला आतापर्यंत जर ऑटो हप्ता आला नसेल तर तुम्हाला ह्या 2 नियम मध्ये तुम्हाला लागू केला गेला असेल आणि तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्हाला त्याची केवायसी देखील करावं लागणार आहे। आणि जर तुम्हाला मुलगा मुलगी असेल तर तुम्हाला अन्यथा तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेतून अपात्र करू शकता। म्हणून तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे आणि जो 2 नियम असणार आहे ते 2 नियम तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे। त्या नियमाला तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे, कारण की हे जे 2 नियम असणार आहेत ते 2 नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। सोबत ज्या माता भगिनींकडे 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल तर त्यांच्यासाठी देखील इथे आनंदाची बातमी आलेली आहे। त्याचसोबत होळीचं देखील साडीचा वाटप इथे सुरू झालेला आहे। जे सरकार असणार आहे ते सरकार त्या लाडक्या बहिणींना होळी निमित्त हे साडी वाटपाची सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे आणि 24 लाख महिलांना हे साडीचं वाटप होणार आहे। आणि साडी मिळवण्याच्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का ते देखील करायचं असेल तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की तुम्हाला साडी कशा पद्धतीने मिळणार आहे आणि तुम्हाला साडी मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे। परंतु तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राइब करून द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती हे कळत राहील। तर चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं। तर बघा, तर ते 2 नियम कोणते असणार आहे तर बघा, तुम्हाला जर मुलं बाळ असेल, मुलगा किंवा मुलगी असेल तर हे 2 नियम तुमच्यावर लागू करण्यात आलेले आहे। तर अजितदादा पवार यांनी हे 2 नियम काढलेले आहेत। तर ते 2 नियम कोणते असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती हे तुम्हाला क्लिअर करून व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर व्हिडिओला नॉनस्टॉप तुम्हाला बघायचं आहे आणि व्हिडिओला स्टॉप न करता तुम्हाला एंड पर्यंत नक्की बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे आणि त्या 2 नियमामधून तुम्हाला बाहेर काढू शकतो आणि तुम्हाला कंटिन्यू लाडकी बहीण योजना सुरू राहू शकतो। आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्या डॉक्युमेंटची माहिती देखील तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर व्हिडिओला मिस न करता एंड पर्यंत बघणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे। त्याचसोबत कोणत्या लाडक्या बहिणींना 10 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि कोणत्या त्या 12 बँकेमध्ये तुम्हाला पैसे दिले जाणार आहे तर त्याची यादी देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं जाणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह दाखवले सुद्धा जाणार आहे। 2 नियम असणार आहे आणि जे 2 नियमासोबत जे 4 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते जर तुम्ही पाळले नाही तर 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढला जाऊ शकतो आणि लाडकी बहीण योजना तुमचं परमनंटली हे बंद होऊ शकतो। म्हणून तुम्हाला संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती हे समजणार आहे। कारण की जर तुम्हाला मुलं बाळ असेल तर किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघणे गरजेचे असणार आहे, कारण की हे जर तुम्ही जाणून घेतले नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। म्हणून तुम्हाला हे माहिती जाणून घ्यायची आहे, तर व्हिडिओला तुम्हाला बंद करायचे नाही आणि व्हिडिओला एंड पर्यंत बघायचे आहे आणि सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना साडी सुद्धा देण्यात येणार आहे। तर 24 ते 25 लाख महिलांना इथे साडी वाटप होणार आहे। तर तुमचा साडी वाटप मध्ये नंबर कसा लागायचा तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। बँकेची यादी, जिल्ह्यांची यादी ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। आणि त्याचसोबत तुम्हाला जर
एक मुलगा, दोन मुलगा किंवा तीन मुलं असेल किंवा एक मुलगी एक मुलगा किंवा दोन मुलं एक मुलगी किंवा दोन मुली एक मुलगा अशा पद्धतीने जर तुम्हाला मुलं बाळ असेल तर तुम्हाला हप्ता देण्यात येणार काय? तर हा जो नवीन नियम सरकारने काढलेला आहे, जो 2 नियम हे सरकारने काढलेले आहे, तर अतिशय महत्त्वपूर्ण हे 2 नियम असणार आहे आणि तुम्हाला माहिती ते गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळणार आहे। आणि त्याचसोबत अजितदादा पवारने काय सांगितलं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये लावून दाखवणार आहोत। आणि कोणत्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही तर ते देखील अजितदादांनी क्लिअर केलेलं आहे। तर बघा त्यांनी काय सांगितलं। लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावणबाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण मी आता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च आपत्ती असावी। तर अशा प्रकारे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचसोबत कालपर्यंत 5 लाख महिला इथे अपात्र झालेल्या आहेत आणि त्याचसोबत जे अपात्र बहिणींची लिस्ट असणार आहे तर ते वाढत चालली आहे, कधी 6 लाख, 7 लाख, 10 लाख, 15 लाख, तर अशा प्रकारे ते लिस्ट वाढत चाललेली आहे। आणि हेच माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे, तर 15 लाख पर्यंत हा बहिणींचा आकडा जाऊ शकतो अशा प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे। तर नव्या नियमांतर्गत जर तुमचं नाव जर ह्या अपात्र लिस्टमध्ये आलेलं नाही पाहिजे तर तुम्हाला हे 2 काम नक्की करून घ्यायचे आहे। तर कोणते ते 2 नाम तुम्हाला नक्की करायचे आहे तर त्याची देखील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे, परंतु तुम्हाला नॉन स्टॉप हे व्हिडिओला बघावं लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। आणि त्याचसोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी हप्ता मिळणार, जो 8वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा असणार आहे तर तो तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी मिळणार तर त्याची देखील लिस्ट हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह हे दाखवले जाणार आहे। लगेच आपण जिल्ह्यांची यादी घेऊया, त्यानंतर किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार तर ते देखील बघूया। त्यानंतर कोणत्या महिलांना साडी मिळणार तर साडी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। आणि कोणते 2-4 कागद तुम्हाला जमा करावे लागतील तर ते देखील माहिती तुम्हाला समोर हे सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे। तर बघा, पुणे जिल्ह्याची ही खूप मोठी लोकसंख्या आहे, त्याचसोबत नागपूर जिल्ह्याची देखील खूप मोठी लोकसंख्या आहे आणि तसेच जे ठाणे जिल्हा असणार आहे तर ठाणे जिल्ह्याची देखील खूप मोठी इथे लोकसंख्या असणार आहे। आणि त्याचसोबत बऱ्याच महिलांचे असे कमेंट येत आहे की आम्हाला अजूनही हप्ता हे फेब्रुवारीचा मिळाला नाही आणि कुठले 2-4 मागचे हप्ते असणार आहेत जानेवारी, जसं की जानेवारी, डिसेंबर, तर असे हप्ते भरपूरशा महिलांना मिळाले नाही तर ते कमेंटमध्ये नक्की सांगत आहे। तर बघा, जिल्ह्यांची यादी जे पुणे जिल्हा असणार आहे, नागपूर जिल्हा असणार आहे किंवा ठाणे जिल्हा असणार आहे आणि त्याचसोबत जे अमरावती जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये हे 2 ते 3 दिवसामध्ये यांना लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा हप्ता तो लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो। हे 2 ते 3 दिवसामध्येच त्यांच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो। तर लाडक्या बहिणींना कधी SMS येऊ शकतो, फेब्रुवारी SMS। त्यानंतर प्रश्न पडतो की किती मुलं असणार, जे लाडक्या बहिणी असणार आहेत तर किती मुलं तुम्हाला असल्यावर हे पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा तर ते देखील क्लिअर करून घेऊया। की महिलांना प्रश्न पडतो की कोणत्या कोणत्या महिलांना 1 मुलगा 1 मुलगी किंवा 2 मुलं किंवा 2 मुली किंवा 2-3 मुलं आणि 1 मुलगी, अशा प्रकारे त्यांना जर मुले असेल तर त्यांना पैसे मिळणार काय तर बघा सविस्तर माहिती।
कारण की याची यादी आलेली आहे, तर तुम्हाला ते माहिती असणे गरजेचे आहे. तर बघा, जे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे जे जिल्हे होते तर त्या जिल्ह्यांमध्ये पैशाची वाटप सुरू झालेली आहे. फेब्रुवारी हप्त्याची वाटप सुरुवात झालेली आहे. त्याचसोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये हे कधी पैसे मिळणार तर ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघावं लागेल, तरच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी देखील इथं पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर बघा, जे विदर्भ असणार आहे, मराठवाडा असणार आहे, तर नागपूर विभाग असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 10 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश हे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या हप्ता जमा होणार तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितले जाणार आहे. परंतु कोणत्या महिलांना किती मुलं असल्यावर ही लाडकी बहीण योजना सुरू राहणार तर त्याची सविस्तर माहिती बघा, कारण की हे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक असणार आहे. कारण की तुम्हाला जर किती मुले असल्यावर तुम्हाला पैसे मिळणार आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर ते देखील तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे जाणून घेणे. तर जाणून घ्या सविस्तर माहिती. आणि त्याचसोबत ई-केवायसी करण्याचे आदेश देखील इथे देण्यात आलेले आहे. तर 4 डॉक्युमेंट तुम्हाला इथे महत्त्वपूर्ण असणार आहे ई-केवायसी करण्यासाठी. तर ते तुम्हाला कुठून काढायचे, जर तुमच्याकडे जर ते 4 डॉक्युमेंट नसेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे, कुठून काढायचे तर सविस्तरपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि हे नियम जर पाळले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आणि त्याचसोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्या संदर्भात देखील मोठी अपडेट इथे आलेली आहे. आधार कार्डची ही अपडेट असणार आहे. तर ज्यांचं आधार कार्ड ही बँक खात्याला लिंक नसणार आहे, जे जोडलेलं नसणार आहे, तर त्यांना इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु ज्यांचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणार आहे, डीबीटी असणार आहे, तर त्यांना इथे कुठलाही प्रॉब्लेम पाहावा लागणार नाही. त्यांना कंटिन्यू हे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. आणि त्याचसोबत ज्या माता बहिणींकडे ट्रॅक्टर सोडून दुसरे 4 चाकी वाहन असेल, जसे की 4 व्हीलर गाडी, अन्यथा बस किंवा ट्रॅक्टर सोडून, फक्त ट्रॅक्टर सोडून त्यांच्याकडे जर दुसरी गाडी असेल तर त्यांना इथं अपडेट सांगितल्या गेली आहे. 4 चाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळणार का नाही हे तर समोर समजूनच जाणार. परंतु कोणत्या बहिणींना इथे साडी मिळणार आहे तर बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सोशल मीडियावर आणि फेसबुक, युट्यूबवर आणि दुसऱ्या ज्या प्लॅटफॉर्मवर जे माहिती येतात तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण की भरपूरशा फेक माहित्या हे व्हायरल झालेल्या आहे, पसरलेल्या आहे. कारण की स्वतः आदित्य तटकरे मॅडमनी ही सांगितलेलं आहे. आणि महिलांसाठी हे डीबीटी करणं आवश्यक असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला बँकेची समस्या येणार नाही. पण किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून रिजेक्ट केले जाणार तर संपूर्ण माहिती बघा. तर याबद्दल अजितदादा पवारांनी काय सांगितलं तर ते एकदा ऐकून. फॉर्म सुरू झाले होते तर त्यांनी सांगितलं होतं की 2 अपात्र त्यांना असेल तरच त्यांना इथे लाडकी बहीण योजना सुरू राहणार. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. तर बघा कोणते 4 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता लक्षपूर्वक माहितीला ऐका. आणि लाडक्या बहिणींसाठी नवे नियम तर केवायसी करावं लागणार आहे. तर लक्षपूर्वक माहितीला तुम्हाला ऐकायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की ई-केवायसी साठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, ती ई-केवायसी कशी करावी लागणार आहे तर ते तुम्ही तुमच्या घर बसल्या स्मार्टफोनवरून करू शकता का, की तुम्हाला बाहेरच्या नेट कॅफेमध्ये जाऊन करावं लागणार आहे. तर संपूर्ण माहिती सविस्तरपणे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजायला तुम्हाला सांगितलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि सविस्तर माहितीला समजून घ्या. तर ही जी योजना असणार आहे तर या योजना अंतर्गत सरकारने केवायसी करण्याचे आदेश इथे दिलेले आहे. तर हे केवायसी करणं हे दरवर्षी अनिवार्य असणार आहे. तर यामध्ये कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर बघा, जे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जे महिला असणार आहे, कारण की ज्या हयात महिला असणार आहे, हयात लाभार्थी असणार आहे, तर त्याची चेकिंग करण्यासाठी हे दरवर्षी इथे केवायसी करावं लागणार आहे. कारण की ज्या राशन कार्डवरती तुम्हाला साड्या दिल्या जाणार आहे तर इथे अशा प्रकारे चेक केला जाणार आहे की त्या मृत्यू आहे का, तर त्यासाठी दरवर्षी हे केवायसी तुम्हाला करावं लागणार आहे. अशा प्रकारे हे केवायसी सुरुवात करण्यात आलेली आहे. तर कोणत्या महिलांना राशन कार्डवर साडी मिळणार आहे तर सविस्तर माहिती बघा. तर यासाठी बघा, जून ते जुलै दरम्यान हे केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच जे प्रत्येक वर्षाचे जून ते जुलै महिने असणार आहे तर त्या महिन्याच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक वर्षी हे केवायसी करावं लागणार आहे. तर या केवायसी मध्ये काय चेक होणार की तुमचं कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा जास्त आहेत का, आणि हे जर असेल तर तुम्हाला त्यातून वगळले जाणार. आणि त्यासोबत प्रत्येक लाभार्थी महिलांचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड हे तपासले जाणार. जे भरपूरशा महिला अशा असतो की ज्यांचा 40,000 50,000 रुपये हे पगार असतो, अशाही ज्या माता बहिणी असते त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या माता बहिणी असणार आहेत तर त्यांना बाहेर काढण्यासाठी हे प्रोसेस सुरू केलेली आहे. आणि त्याचसोबत ज्या अपात्र महिला इथे निघतील तर त्यांच्या जिल्हा स्तरावर हे डबल तपासणी होणार आहे. त्यानुसार निकषामध्ये ज्या महिला बसणार नाही तर त्यांना इथे रिजेक्ट करण्यात येणार आहे, वगळण्यात येणार आहे. की काय होतं, बऱ्याचशा माता बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असतो. तर अशा समजल्यामुळे त्यांना अशा प्रकारचा त्रास हे पाहावा लागतो. तर ज्या 5.5 लाख महिला बाहेर गेल्या तर पुन्हा एकदा तपासणी होणार. म्हणजे जून जुलै मध्ये तुमची प्रत्येक दरवर्षी हे केवायसी तुम्हाला करावं लागणार आहे. आता बघा, आता राहिला प्रश्न साडीचा. तर साडी कशी तुम्हाला मिळणार आहे तर साडी मिळण्यासाठी हे तुम्हाला काय करावं लागणार आहे तर बघा, राज्यातील 24 लाख ते 25 लाख महिलांना इथे साडी मिळणार आहे आणि साडी इथे देण्यात येणार आहे. आणि याचा GR देखील इथे आलेला आहे. आता हे जी योजना असणार आहे, जे साडी देण्याची जी योजना असणार आहे तर ते योजना कशी असणार आहे तर बघा, आता हे योजना असणार आहे 1 साडी आणि 1 राशन कार्ड. मतलब तुमच्या राशन कार्डवर 10 नाव असो किंवा 50 नाव असो
किंवा 2-4 नाव असो, तिथे किती काही नाव असो, परंतु एका राशन कार्डवर तुम्हाला एकच साडी इथे दिल्या जाणार आहे. तर या योजनेचं नाव एक साडी आणि एक राशन कार्ड योजना असं या योजनेचं नाव आहे. बघा, हे जे साडी वाटपाची प्रोसेस असणार आहे, तर हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये जे वस्त्रोद्योग उद्योग जे मंत्री असणार आहे, तर त्यांच्या हस्ते हे इथं साडी वाटपाची माहिती आणि साडी वाटपाची सुरुवात हे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते झालेली आहे. आता तुमच्या जिल्ह्यात साडी मिळणार, तर यासाठी तुम्हाला नंबर लावण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर बघा याच्यासाठी पात्रता कशी असणार आहे. बघा, हे साडी वाटप होणार आहे राशन कार्डच्या राशन धान्याच्या दुकानमध्ये. तर यासाठी तुम्हाला असणार आहे की अंत्योदय राशन कार्ड तुमचं असणं इथं गरजेचं असणार आहे. अशा प्रकारे अंत्योदय राशन कार्ड ज्यांचं असेल त्यांनाच हे मिळणार आहे. तर बघा, राज्यामध्ये अंत्योदय राशन कार्डाचे जे टोटल संख्या असणार आहे ते 24 ते 25 लाख इथे फॅमिली असणार आहे, कुटुंब असणार आहे. तर त्या 24 ते 25 लाख कुटुंबांमध्ये हे साडी मिळणार आहे. एक राशन कार्ड आणि एकच साडी इथे दिल्या जाणार आहे. म्हणजेच तुमच्या राशन कार्डवरती 2 नाव असो किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 10 नाव असेल, तरी तुम्हाला एक राशन कार्ड आणि एकच साडी तुम्हाला इथे दिले. म्हणजे सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगतो म्हटलं की 2 लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये असेल आणि त्यांचे नाव हे राशन कार्डवर असेल, तर 2 पैकी एकाच लाडक्या बहिणींना हे योजना मिळणार आहे आणि एकच साडी तुम्हाला एका राशन कार्डवर दिली जाणार आहे. पण त्यासाठी तुमचं राशन कार्ड हे अंत्योदय राशन कार्ड असणे इथं खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही साडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ई-KYC करणे हे महत्त्वपूर्ण असणार आहे. तर बघा, हे ई-KYC तुम्हाला कशी करायची आहे, तुमच्या राशन कार्डवर जे जितके नाव असेल तितके तुम्हाला फॅमिलीला घेऊन राशनच्या दुकानामध्ये जायचं आहे आणि जे 4G ही ऑफिस मशीन असणार आहे, तर त्या मशीनवरती तुम्हाला तुमच्या बोटाचे ठसे लावून ही ई-KYC करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन ते ई-KYC करून घ्यायचं आहे राशन कार्डच्या दुकानामध्ये. तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरली असेल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 9734 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.